हॅलो, नमस्कार. आजची महत्त्वाची बातमी. नवीन शिक्षण सेवकांना आजपासून नियुक्तीपत्र, 2 दिवसीय समुपदेशन, भरतीला मुहूर्त. ही आशियाची बातमी पाहत असताना आपल्याला या ठिकाणी हे जाणून घ्यायचं आहे की ही लोकमत न्यूज नेटवर्कने छापलेली बातमी रत्नागिरीतून घेतलेली आहे. रत्नागिरी या वृत्तपत्रामध्ये लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे 1068 शिक्षण सेवकांची भरती होऊनही नियुक्त्या रखडल्या होत्या. त्यापैकी 1014 शिक्षण सेवकांना सोमवारपासून समुपदेशनाद्वारे ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांवर नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांवर 10 ते 12 वर्षांनंतर शिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांचे 2000 पदे रिक्त आहेत. पालकांच्या वेळोवेळी करण्यात येणाऱ्या मागणीवर शिक्षण सेवक भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ही भरती प्रक्रिया सुरू असताना लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर आचारसंहितेमुळे या प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. मात्र मतदानानंतर स्थगिती उठवण्यात आल्याने या शिक्षण सेवकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने दिनांक 20 व 21 रोजी समुपदेशन आयोजन केले आहे. या शिक्षण सेवकांना नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर त्यांना तालुक्यातील गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे. त्यानंतर नवीन शैक्षणिक वर्षात शाळेच्या पहिल्याच दिवशी त्यांना हजर राहावे लागणार आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना 1014 नवीन शिक्षक मिळणार आहे.